नमस्कार, मी रुपेश टिंगणे। आपण जे सदर चालू केलं आहे प्रतिभाचा सन्मान प्रतिभाच्या घरी, या सदरा अंतर्गत आज आपण एका अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांनी नागपूरला पीएचडी तर केलीच आहे, पण विविध त्यांचे ज्या कलागुण आहे आणि सांगायचं विशेष म्हणजे एका छोट्याशा खेड्यामधून आलेले आहे आणि नाव जे कमावलेलं आहे त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया। नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर माधुरी किसनराव गुल्हाने आणि मी राहणार वलगाव आणि जिल्हा अमरावती। तर आपलं शिक्षण कुठे झालंय? माझं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MSc ही मी अमरावती विद्यापीठातून कॅम्पसमधून झालेलं आहे, मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये। आणि त्याच विषयामध्ये मला पूर्ण म्हणजे विद्यापीठातून गोल्ड मेडल पण मिळालेलं आहे। तर MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये प्राथमिक शिक्षण माझं हे जे गाव आहे वलगाव, तर तिथेच मी जिल्हा परिषदची शाळा होती निर्मळ हायस्कूल, तिथे माझं पूर्ण शिक्षण 10वी पर्यंतचं शिक्षण तिथे झालेलं आहे। आणि त्याच्या पुढचं जे शिक्षण आहे 11वी 12वी ते मी अमरावतीमध्ये एक VMB म्हणून आहे, तर तिथे मी माझं 11वी 12वी केलं आणि पुढचं जे काही शिक्षण आहे ते मग अमरावतीमध्ये झालं। PhDला विषय मायक्रोबायोलॉजीच्या अंतर्गतच होता, पण जेव्हा त्याच्यासाठी मी एक नॅशनल एंट्रन्स टेस्ट एलिजिबिलिटी टेस्ट राहते नेट म्हणून, तर ती एक्झाम दिली होती। त्याच्यामधून माझा पूर्ण भारतातून 32वा नंबर मिळाला होता आणि त्यासाठी मला गव्हर्नमेंटने एक स्कॉलरशिप प्रदान केली होती फॉर द हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी PhD साठी। तर जे मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली होती, तर ती 5 वर्षासाठी होती। तर त्याच्या अंतर्गत माझं शिक्षण सुद्धा झालं आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नीलीमध्ये, जे नॅशनल एन्व्हायरमेंटल अँड इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट आहे की भारतामध्ये ती एकमेव अशी इन्स्टिट्यूट आहे की तिथे एन्व्हायरमेंटवर रिसर्च होतो। तर त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं आणि तिथे माझी PhD झाली। आपण छोट्याशा गावामधून आलेले आहे, तर शिक्षणाचं महत्त्व कसं काय? ते आता सुरुवातीला तर 10वी पर्यंत काही एवढं नव्हतं शिक्षणाचं, पण 10वीच्या नंतर जेव्हा माझ्या वडिलांना पण कळलं की नाही बा आपली मुलगी आता म्हणजे अभ्यासात आहे, आधी तर त्यांना काही एवढं अभ्यासाचं नव्हतं, पण जेव्हा आता तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये असताना काय होतात, कॉफी सेंटर राहतात, तर मुलं कॉफी करूनच पास होते। पण जेव्हा तिथले जे टीचर्स होते ते जेव्हा माझ्या वडिलांना येऊन सांगत होते की बा तुमच्या मुलीला तर काहीच द्यायचं काम पडलं नाही किंवा ती स्वतःच करत आहे, तेव्हा त्यांना ऍक्च्युअलमध्ये कळलं की नाही बा आपल्या पोरीला म्हणजे अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे। तर मग त्यांनी म्हटलं की नाही जर तिला शिकायचं असेल तर मग मी पुढे शिकवतो। आता सध्या 11वी 12वी जे बायोलॉजी ह्या विषयाचे क्लासेस चालू केले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे नीटसाठी लागणारा जो विषय असतो बायोलॉजी हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो। आणि हे क्लासेस इथे चालू करण्याचा मागचा एक उद्देश होता की आपले इथले पोरं हे कोट्याला जातात, नांदेडला जातात, अकोल्याला जातात, म्हणजे आपलं घरदार सोडून या पोरांना बाहेर ठिकाणी जावं लागते। तर तो एक त्यांना तिथं न जाता आपल्या लोकल एरियामध्येच हे त्यांना उपलब्ध झालं पाहिजे, कारण की कसं आहे याच्यासाठी बाहेर गावी गेलं तर तुम्हाला बाकीच्याही खूप साऱ्या अडचणी येतात। तर त्याच्यासाठी मी हे क्लासेस इथेच चालू केलेले आहेत की जेणेकरून मुलांची एनर्जी जी आहे ती वाचेल आणि त्यांना आपल्या घरी राहूनच ते अभ्यास करू शकतील आणि रिझल्ट आणू शकेल आणि डॉक्टर बनू शकेल। म्हणजे त्यांचं जो मेन स्वप्न आहे डॉक्टर बनायचं ते आपल्या घरीच ते राहून होऊ शकते।